सिंगल आली आणि सॉरी 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 8 धावा सॉरी 9 धावा धावफलकावरती आहेत. सुनील गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल अगदी आपण पाहता समोरून थोडासा राईज झाला. बॉल बाउन्स करतोय पुढे निघाला आणि सर वाईट ओके वाईटसाठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. प्रत्येक टीमसाठी आपण एक एक रिव्ह्यू ठेवला आणि तो आता खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमनं तो रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील तो डिसिजन. बॉल अगदी आपण पाहता व्हाईट लाईनच्या आतून आहे की व्हाईट लाईनपासून बाहेर निघाला हे आता खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चेक केलं जातं. केटीसी लाईव्हची टीम या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकल रूममधून आपण पाहता हा डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे. प्रत्येक अँगलनं चेक केलं जाईल आणि पंच इथून अगदी थोड्याच वेळामध्ये तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. खूप चांगलं कॅमेरा वर्क आमचे केटीसी लाईव्हचे दोन्ही कॅमेरामॅनचं कौतुक करायला हवं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. ओ इथे पाठीमागे चाललाय बॉल तोपर्यंत आणखीन एक सिंगल आली आणि सिंगलनं धावफलक अगदी आपण पाहताय ते जाऊन पोहोचेल ते 12 धावा धावफलकावरती आपण पाहताय. सुनील अहिर जे गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली खऱ्या अर्थानं गोलंदाजी सुनील अहिर यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती जर तुम्ही पाहिलं तर मात्र ओ यावेळी समोर खेळलाय लॉंग ऑफला फिल्डर आहेत पकडली एक कॅच आणि इथून महेंद्र देखील बाद होतील. दुसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या गणेश 11 टीमला. विकेट आल्यानंतर गणेश आलेत नवीन फलंदाज.
ओ पंचांकडे अपील. पंच हे सांगतायत की मात्र लेग पायची ती धाव शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. फिल्डिंग त्या ठिकाणी जबरदस्त झाली आहे. धाव मिळते ती सिंगलला धावफलक अगदी आपण पाहू शकता 13. प्रशांतदादा खांडेकर आपण मुख्य मंचावरती यायचंय. प्रशांतदादा आपण मुख्य मंचावरती या. सॅकिंग एंडवरती प्रभाकर देशमुख, नॉट सॅकिंग एंडवरती गणेश देशमुख आणि गोलंदाज सुनील आहिर. खोलामध्ये टाकला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झालाच नाहीये आणि तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळते. सिंगलला आपण पाहता ती मात्र धावफलक 14. सिंगल डबलला जास्त फरक पडणारच नाहीये कारण की गेल्या दोनही मॅचमध्ये आपण पाहिलंय लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्याच नाही आणि सेकंड खऱ्या अर्थानं सत्रामध्ये ज्या धावसंख्येचा पाठलाग सहजतेनं झालाय आता ते पाहता इथून खऱ्या अर्थानं गणेश 11 नरेश 11 टीमला खऱ्या अर्थानं आपण पाहता त्या धावा बनवाव्या लागतील. शेवटचं षटक आहे गोलंदाजी मार्कवरती योगेश कांबेरे यांना तुम्ही पाहता. तिसरं षटक त्यांच्याकडे आणि समोर जर पाहिलं गेलं तर प्रभाकर देशमुख आपल्याला पाहायला मिळतात. आता खऱ्या अर्थानं बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये कारण की एकीकडे जर तुम्ही पाहिलं तर जय भवानी वाहुलोली टीमकडनं योगेश कांबेरे हे आत्तापर्यंत चांगलं क्रिकेट खेळतात परंतु दुसरीकडे वरनाई वरने या टीम मधून देखील प्रभाकर देशमुख यांना तुम्ही खेळताना पाहायला मिळतात. म्हणूनच तर म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आणि पहिल्याच बॉलवरती झाली आहे चुकी. लॉंग ऑफ मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे धावा 6. षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या अगदी आपण पाहता जाऊन पोहोचेल ती मात्र 20 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुनील आहिर लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग करत होते त्यांच्याकडनं चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही जितक्या चुका कराल ना तितक्या संघ अडचणीमध्ये येईल आणि ती चुकीला झाले का प्रभाकर देशमुख यांना जीवदान तर मिळाला आणि 6 धावा देखील आल्यात. पुन्हा एकदा लॉंग ऑनला यावेळी डॅनी लोंगले यांच्याकडून चुकी झाली आहे आणि धावा देखील मिळतील. त्या दोन धावा धाव फलकामध्ये ऍड होतात. 2 कॅचेस ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस डॅनी लोंगले म्हटल्यानंतर SBCC उमरोली या संघाकडनं आपल्याला त्या स्क्वॉड मध्ये खेळताना पाहायला मिळतात. धावसंख्या 22. पहिल्या 2 बॉल मध्ये चुक्या झाल्यात. धावा तब्बल 8 आल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील धावा येत नव्हत्या. संघर्ष चालू होता. स्क्वेअर कॅट पुन्हा एकदा जाळी मारून बॉलला अडवण्याचा प्रयत्न. बॉल सरळ निघून चाललाय. दी बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. प्रभाकर देशमुख यांचा आणखीन एक वार. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्रिकेट मधला पुस्तकी फटका. धावा 4. चौकार. मिळालेलं जीवदान त्या जीवदानाचा फायदा तर उचलणारच. हे कित्येकदा क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे. जखमी वाघ आणि आता अधिक वेगानं मैदानाच्या आतमध्ये शिकार करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 26 धावा धाव फलकावरती. डीप मध्ये बरोबर प्रोटेक्शन त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट मध्ये परंतु तिथे देखील चुकी झाली आहे. पुन्हा एकदा एक शाखावरच्या डोक्यावरून डीप मध्ये फिल्डर आलेत राहिले दूर. पुन्हा एकदा ती चुकी. धावा मिळतील त्या अगदी 2. ही जोडी तुम्हाला कित्येकदा वरनाई क्रिकेट संघ वरने या गावाकडून खेळताना पाहायला मिळते. अशाच पद्धतीच्या बऱ्याचदा आम्ही पाहिल्यात. म्हणजे एका गोलंदाजाच्या हाताजवळ बॉल असताना देखील धाव हे दोघे जण कंप्लीट करतात. म्हणजे इतकं यांच्यामध्ये कॉर्डिनेशन आहे ते जबरदस्त आहे. पुढे सरकले यावेळी. टप्पा थोडा पाठीमागे ठेवला. बाउन्स केलं बॉलला आणि इथून मात्र हा डॉट बॉल तर आलाय परंतु रनआउटची विकेट्स आणि इथून धावसंख्या जर तुम्ही पाहता तर मात्र 28 आहे. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
महादू शेवटचा बॉल आहे. महादू नॉन स्ट्राइक वरती, स्ट्रायकिंग वरती गणेश देशमुख, ज्यांना खऱ्या अर्थानं आपण पाहता शेवटचा बॉल फेस करण्याची संधी मिळाली आहे. या शेवटच्या बॉलवरती ओ पुन्हा एकदा एक साकावरच्या डोक्यावरून डीप मध्ये फिल्डर आहेत. ओ पुन्हा एकदा उलकावणी दिली आहे. एकला दुसरीमध्ये परिवर्तित केलाय, दुसरीला तिसरीमध्ये करता येईल का? परंतु दोनच धाबा इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते मात्र नरेश 11 कर्जत टीमचं 30 आणि टार्गेट आहे त्या 18 बॉलमध्ये 31 या धावसंख्येचं 31चं टार्गेट आहे. दरम्यान टॉस कोणत्या दोन टीमचा होईल आयोजक आमच्यापर्यंत आता पोहोचवतील, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 31चं टार्गेट आहे. चला या लगेच वैष्णवी 11 या लगेच बाहेर या. टार्गेट 31 आहे. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चंद्रकांत ठाकरे आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय योगेश कांबेरे आणि गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय गोलंदाज गणेश दादा. गणेश दादा
प्रशांत सर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडस आज चेंज पाहायला मिळालं त्यांच्यामध्ये. ओ पहिलाच बॉल फुल लेनचा बाटन बॉलचा संपर्क नाहीये, सरळ यष्टीरक्षकाचा वेध धरतोय. प्रशांत सर यांच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहे, त्यांच्याकडे स्लोवर देखील चांगला आहे. आणि आता गोलंदाजाच्या शैलीवरती बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता रिव्ह्यू घेतला, सॉरी आक्षेप घेतला आणि आता मात्र चेक केलं जाते. तिसरे पंच या आपण चेक करायचं. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला, ते आता इथून चेक केलं जाईल. कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली जाते, त्यांची शैली, त्यांचा रिलीज पॉइंट, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. फेअर आहे. पहिला डॉट बॉल इथून आपण पाहताय. प्रशांत शिंदे सर आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावसंख्येचा बचाव करायचा 18 बॉल मध्ये. आणखीन एक चांगला बॉल, रनआउटची संधी आणि इथे मिळेल विकेट. विकेट सॅक्रिफाईस जरूर झाली आहे. योगेश कांबेरे यांना स्ट्राईक हवी होती आणि इथून चंद्रकांत ठाकरे यांना परतावं लागतंय. महत्वाचे विकेट्स चंद्रकांत ठाकरे इथून बाद झालेत. पहिले 2 डॉट बॉल खेळल्यानंतर अगदी आपण पाहता रनआउटची विकेट्स इथून आली आहे. 18 बॉलमध्ये 31 बनवायचे आहेत. पाहिलं गेलं तर टार्गेट तितकं मोठं नाही आहे, खऱ्या अर्थानं ती सरासरी राखायची आहे. एकात 2 मोठे पटके एका षटकामध्ये खऱ्या अर्थानं तर सरासरीपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यासाठी कदाचित ही विकेट रनआउटची आपल्याला पाहायला मिळते. योगेश कांबेरे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर जबरदस्त फॉर्ममध्ये देखील आहेत. आपल्या गावचं क्रिकेट देखील तितक्याच जबरदस्त पद्धतीने खेळतात. आपल्या गावच्या टीमला लीड करतात आणि तिथून मात्र आता या 40+ संघाकडून खेळत असताना अगदी आपण पाहता वेळ जास्त घेऊ नका ही खऱ्या अर्थानं विनंती असेल, कारण की मॅचेस अजूनही बाकी आहेत आणि त्याचाच उलगाडा अजून होत नाहीये. त्याच्यामुळं वेळ जितका तुम्ही कमी घ्याल तितका आपण लवकरात लवकर सगळेजण खऱ्या अर्थानं मोकळे होऊ. ओ डायरेक्ट चिट करण्याचा प्रयत्न, झाली का चुकी? बॅकअप नाहीये. गणेश देशमुख पोहोचतील तोपर्यंत धाव मिळते ती सिंगल. सिंगलला अगदी आपण पाहताय अकाउंट तर ओपन झालंय. एक धाव तर धाव फलकावरती पाहायला मिळते. 31चं टार्गेट, एक धाव धाव फलकावरती, 30 अजूनही बनवायचं आहेत. सॅकिंग इनवरती आपण पाहताय रमेश. ओ पहिलाच बॉल पाठवलंय त्याला सीमा रेषेच्या पलीकडे, रमेश यांच्या पाठमधून आला हा चौकार. बघा पंच चेक करतील दादा. आपण
आपण थोडं सहकार्य करा. आपण पंच चेक करतील. सर रिव्ह्यू कशासाठी आहे? वेबसाईट. ओके वेबसाईट. यानंतर जी मॅच आहे ती ए ग्रुप मधून जे विनर मध्ये जे लुजर झालेत, विनर मॅच मध्ये जे पराभूत झालेत, आणि ए ग्रुप मधून जे लुजर मॅच मधून विनर झालेत त्यांची मॅच आहे. सो त्यांचा टॉस इथे होईल. फेअर आहे ना? पंचांचा निर्णय अंतिम आहे. फेअर डिलिव्हरी आहे. यानंतर रसायनी 40+ आणि परळी 40+ ही मॅच आहे. सो दोन्ही संघ टॉस साठी आपण या. रसायनी 40+ आणि परळी 40+ आपण टॉस करण्यासाठी या. ए ग्रुपच्या या लढती आहेत. बघा, जे दोन संघ पराभूत झालेत लगातार ते बाहेर गेलेत स्पर्धेच्या, याची नोंद आपण घ्या. कारण जो लॉट्स आपण बनवलाय त्याच्यामध्ये तुम्ही नाही 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 तसं असेल तर मग लॉट्स मध्ये ते मॅचेस नाहीये. तुम्ही लॉट्स एकदा चेक करा. तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण ते लॉट्स मध्येच नाहीये. येस, टॉस आपण करू. रसायनी 40+ आणि परळी 40+ दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? चला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 बॉल आणि आता 24 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल 24ची आवश्यकता. जे काही आयोजक नियम जे काही तुम्हाला सूचना देतात त्याच्याकडे लक्ष द्या. बाकी कोणत्या चर्चा आपापसामध्ये देखील करू नका. कारण की आयोजकांनी जे काही नियम ठेवलेत त्यांना त्याची पूर्णपणे माहिती असावी आणि ते तुम्हाला खऱ्या अर्थानं पर्सनली देखील त्या गोष्टी सांगतील. परंतु आपापसामध्ये त्या चर्चा करू नका, हेच खऱ्या अर्थानं प्रत्येकाला सांगणं असेल. तुम्ही आयोजकांशी जरूर संपर्क करा. ते तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या समजावून सांगतील. 12 बॉल 24ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय प्रभाकर देशमुख गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिलं षटक प्रशांत शिंदे सरांनी फक्त 7 या धावसंख्येचं हाताळलं, त्याच्यामध्ये 1 विकेट्स. 12 बॉल 24ची आवश्यकता. साकिंग एनवरती योगेश कांबेरे. समोर आपण पाहताय प्रभाकर देशमुख. जे बाटल खऱ्या अर्थानं ज्यावेळी योगेश कांबेरे बॉलिंग करत होते, प्रभाकर देशमुख यांनी आक्रमण केलं होतं. आता योगेश कांबेरे बॅटिंग करतायत, प्रभाकर देशमुख गोलंदाजीसाठी आलेत. हे बाटल खऱ्या अर्थानं आता रंगतदार पाहायला मिळेल. या बाटलमध्ये मजा तर भरपूरच पाहायला मिळेल. 12 बॉल 24ची आवश्यकता. मॅच क्लोज आहे. कोणता संघ या मॅचचा क्लोज एन्काउंटर करेल हे देखील पाहावं लागेल. 12-24 हे समीकरण आहे. ओ यावेळी एक्स्ट्रा काउंट मधून बॉलला काढलाय, डीप मध्ये चाललाय बॉल. त्या ठिकाणी पराग आहेत, उचलून फेकतील तोपर्यंत धाव मिळते ती सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलाय. त्या अगदी आपण पाहताय 11 बॉल
आणि आता 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल एक वेगळ्या रणनीतीनं मैदानाच्या आतमध्ये अगदी दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहताय ना की आता कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. 11 बॉल 23 ची आवश्यकता. प्रभाकर देशमुख सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. समोर रमेश एकाच गावातील दोनही खेळाडू एकमेकांच्या समयमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये आपण अगदी पाहिलं की एकाच गावामधून एकाच संघातून बिलॉंग करणारे दोनही खेळाडू आता एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एक जो वैष्णवी 11 या टीमकडनं खेळतोय तर एक अगदी आपण पाहिला नरेश 11 या टीमकडनं. म्हणजे दोनही कर्जत तालुक्यासाठी खेळतात. पुढे सरकलेत, जागा बनवल्या, गॅपमध्ये फटका. त्या ठिकाणी हेमंत गुरव यांना तुम्ही पाहता उचलून फेकी करतील तोपर्यंत फक्त एकच धाव आली आहे आणि एका धाब्यानं आपण पाहताय 9 या धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रत्येक बॉल अगदी मेरिटनुसार खेळला जातोय. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सिंगल डबल ही तितक्याच महत्वाची आहे. स्ट्राईक रोटेशन करणं देखील महत्वाचं आहे. ओ यावेळी लोवर फुल टॉस फ्लिक केला परंतु फिल्डर आहेत मुन्नाबाई. ओ अप्रतिम फिल्डिंग. बरोबर जर तुम्ही पाहिलं शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी त्याच रिजन मध्ये त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत मुन्नाबाई. जबरदस्त फिल्डिंग. अगदी जर पाहायला गेलं तर एकच धाव इथून आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक 10. ओ पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे अपील देखील केली. पंच इथून सांगतात लेग बॅचची सिंगल आहे. लाईन चेक केली. अगदी आपण पाहताय इम्पॅक्ट चेक केला आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर मात्र ही लेग बॅचची सिंगल इथून पाहायला मिळते. या सिंगलला धावफलक 11. 20 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. या षटकातील जर तुम्ही पाहिलं शेवटचा बॉल बाकी आहे. काय गोलंदाजी केली आहे प्रभाकर देशमुख यांनी. मगाच्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं ना तर कदाचित प्रभाकर देशमुख यांनी ते षटक घेतलं असं. ओ इथे फटका मिस टायमिंग. फिल्डर डाऊन दी बॉल. सेफ हँड मध्ये बॉल. गणेश देशमुख करणार नाहीयेत कोणतीही चुकी कारण की विकेट देखील आहे महत्वाची. योगेश कांबेरे होतील बाद. धावसंख्या 11 आहे. 20 ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज हेमंत गुरव गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाजाचं नाव नॉस्ट्रक एंड वरती. सहा बॉल 20 ची आवश्यकता. ओ पहिलाच बॉल रिव्हर्सचा अटॅम्प्ट केला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पॉइंट मधून आलाय. हा पहिला चौकार. 6 बॉल 20 ची आवश्यकता आहे आणि पहिल्याच बॉल वरती रमेश यांच्या बॅट मधून चौकार आलाय. ही मॅच ओपन केली आहे, खुली केली आहे आपल्या टीमसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 वरती. आता येणारे 5 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. संघर्ष दोनही टीमचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्षाची लढाई कोणता संघ जिंकेल
अजूनही रमेश मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्याच्या बाटमधून आपण आतापर्यंत जर पाहिलं तर अगदी 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. तो संघर्ष करतोय, तो या मॅच पर्यंत या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एकटा मैदानाच्या आतमध्ये लढतोय. त्याला जरी साथ मिळाली नाहीये तरी देखील इथून त्याचा संघर्ष मात्र तो चालू आहे. येणारे बॉल 5, धावा बनवायचे 16. हेमंत गुरव याच्या पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहायला गेलं तर तो स्विचिटचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त मॅच. चला वेळ वेळ घेऊ नका प्लीज. 5 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. बॉल कोणत्याही क्षणी फुटला हरवला गेला तर नवीन बॉल आहे. मॅच बॉल आहे का? ओके. पाच बॉल 16. नवीन हवाय का सर? नवीन बॉल द्या. ऑन साइडला टर्न केला अलॉंग दी कार्पेट. बॉल एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न झालाय. फंबल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय सहजतेनं. 2 धावा इथून पाहायला मिळतात. स्ट्राईक पुन्हा एकदा रमेशनं आपल्याकडे ठेवली आहे. येणारे बॉल 4 धावा आता बनवायचे आहेत. त्यात 14. 4 बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. हलक्या हाताने ढकललं होतं माहिती आहे रमेशांना. फिल्डर डीप मध्ये सहजतेनं 2 धावा इथून मिळतील. अगदी प्लॅनिंग नुसार क्रिकेट खेळतात. 4 बॉल 14ची आवश्यकता. एखाद 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्विच इट करण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. आता 3 बॉल आणि धावा बनवायचे त्यात 14. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. हे 2 मोठे फटके जर आले तर इथून मात्र मॅच ती खुली होईल वैष्णवी 11 या टीमसाठी. 3 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. हेमंत गुरव. हो इथून देखील आपण पाहताय एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न. फिल्डर वेगानं धावतात आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण की आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 2 आणि धावा देखील बनवायचे आहेत त्या 12. 2 बॉल 12. 2 मोठे फटके आले 2 षटकार जर आले तर ही मॅच इथून मात्र जिंकता येईल वैष्णवी 11 या टीमला. 2 बॉल 12ची आवश्यकता. हेमंत गुरव गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर त्याचं कमबॅक पाहायला मिळालं. त्यानं टाकलेलं खऱ्या अर्थानं ते बॉल आणि त्याच्यावरती अगदी जर पाहायला गेलं तर मात्र डॉट बॉल आणि त्याच्यानंतर अगदी दुहेरी धावा पाहायला मिळाला. 4 बॉलमध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्या. 2 बॉलमध्ये 12 अजूनही इथून आव्यात. दोन बॉल 12 हे समीकरण इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. सॅकिंग इनवरती रमेश. ओ फिल्डर आहेत शॉर्ट फाईन लेग मध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहताय. उदय सर शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डिंग करतात. अप्रतिम कामगिरी फिल्डिंग मधून आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय. शेवटचा 1 बॉल आता बाकी आहे आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिसफिल्ड बॉल सीमा पार चौकार परंतु मॅच जिंकली आहे ती मात्र नरेश 11 कर्जत 40+ या टीमना. कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक टीम वैष्णवी 11. खूप साऱ्या शुभेच्छा
दोन्ही टीमला पुढच्या प्रवासासाठी पुढच्या मॅचसाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच